नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेट नेट पेट परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न कशा पद्धतीने असू शकतील या अनुषंगाने काही प्रश्नावली पाहत आहोत। आपल्याला ही प्रश्नावली आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर कराल त्या ठिकाणी विसरू नये। विद्यार्थी मित्रांनो, भाषा विज्ञानातील जो काही महत्त्वाचा घटक आहे त्या महत्त्वाच्या घटकावर प्रश्न विचारत असताना एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि त्या अनुषंगाने आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न पाहत आहोत। अगदी त्याच्या पुढे जाऊन विचार करत असताना या ठिकाणी आपण आजचे जे काही प्रश्न पाहणार आहोत, विशेषतः हॉकेट असतील, शोफर असतील, हे जे काही पाश्चात्य अभ्यासक आहेत आणि विशेषतः यांचं कार्य हे भाषा विज्ञानाच्या माध्यमातून महत्त्वाचं आहे, त्यांच्या एकूण विचारांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला हे चॅनल विसरू नये। शेजारील असलेली बेल त्या ठिकाणी प्रेस करावी, म्हणजे मी टाकलेला व्हिडिओ आपणापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून लवकर आलेला समजेल आणि तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकाल। आजचा जो पहिला प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की मानवेतर जीवांच्या संप्रेषण व्यवहारासंदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ टिंबटिंब यांनी केलेले आहे। संशोधन करत असताना मानवेतर जीवांच्या संप्रेषण व्यवहारासंदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधन खालीलपैकी कोणत्या लेखकाने केले किंवा अभ्यासकाने केले आहे, तर C.F. हॉकेट यांनी मानवेतर जीवांच्या संप्रेषण व्यवहारासंदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधन केलेलं आपल्याला सांगता येतं। शोशर, थिओडर बेनपे किंवा साऊथवर्थ हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो। पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की अ कोर्स इन मॉडर्न लँग्विस्टिक। विद्यार्थी मित्रांनो, बरेच वेळेस प्रश्न विचारत असताना जोड्या लावा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो। त्यावेळेस अ कोर्स इन मॉडर्न लँग्विस्टिक हा ग्रंथही आपण कोणाचा हे या ठिकाणी लक्षात ठेवावा। अ कोर्स इन मॉडर्न लँग्विस्टिक या 1958 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात टिंबटिंब यांनी मानवेतर जीवाच्या संप्रेषण व्यवहारासंदर्भात संशोधन केलेले आहे। तर वरील जो प्रश्न आहे त्याच प्रश्नाला अनुसंधान हा प्रश्न आहे। विशेषतः वरचा जो प्रश्न आहे तो संशोधन प्रसिद्ध कोणी केलं, तर संशोधन C.F. हॉकेट यांनी केलं आणि म्हणून अ कोर्स इन मॉडर्न लँग्विस्टिक हा जो काही ग्रंथ आहे, विशेषतः हा ग्रंथ 1958 साली प्रसिद्ध झालेला आहे। हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवत असताना हा जो काही ग्रंथ आहे तो C.F. हॉकेट यांनी लिहिलेला आहे किंवा हे पुस्तक त्यांच्या नावावर असल्याचं आपल्याला सांगता येतं आणि याच ग्रंथात मानवेतर जीवांच्या संप्रेषण व्यवहारासंदर्भातलं संशोधन असलेलं आपल्याला सांगता येतं। शोशूर, प्लेटो किंवा अरिस्टॉटल हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो। पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की एका मधमाशीच्या नृत्यावरून इतर मधमाशांना मधाचा ठाव ठिकाणा लागतो। मधमाशांच्या संदेशनाचा आकृतीद्वारे तपशीलवार विचार टिंबटिंब यांनी मांडलेला आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे डॉक्टर मिलिंद मालशे यांनी आपल्या ग्रंथामध्ये एका मधमाशीच्या नृत्यावरून इतर मधमाशांचा ठाव ठिकाणा लागतो, मधाचा ठाव ठिकाणा आणि मधमाशांचा संदेशनाच्या आकृतीवरील जो तपशील आहे तो तपशीलवार माहिती आपल्याला मिलिंद मालशे यांच्या ग्रंथातून मिळून येते। आता हॉकेट, शोशूर किंवा बेनपे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो। पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल या ग्रीक तत्ववेत्यांनी हे जे काही ग्रीक तत्ववेत्ते आहेत यांनी सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल आणि या ग्रीक तत्ववेत्यांनी अभिजात ग्रीक भाषेचा उपयोग करून भाषेचा अभ्यास केला। हे सर्व तत्त्वज्ञ असल्यामुळे भाषेकडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोन हा तत्त्वज्ञानाचा काव्यशास्त्राचा होता। ही विधाने बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेल्याच्या नंतर तुम्हाला याची जी माहिती आहे ही माहिती किंवा प्रश्न विचारत असताना जो काही प्रश्न आहे या प्रश्नावर
माहिती लक्षात घेत असताना तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न मागील काही परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारले गेलेले आहेत. अशा पद्धतीचा अभ्यास करत असताना भाषेचा उपयोग किंवा भाषा विज्ञानाचा अभ्यास करत असताना आपणही असे प्रश्न तुम्ही काढू शकता. आणि म्हणून या ठिकाणी ग्रीक तत्ववेत्ते सॉक्रेटिस, प्लेटो असतील किंवा ॲरिस्टॉटल असतील यांनी भाषेचा अभ्यास करत असताना तत्त्वज्ञानाचा व काव्यशास्त्राचा होता यांचा दृष्टिकोन हे आपण लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी दोन्ही विधाने सत्य आहेत. दोन्ही विधाने असत्य, पहिले सत्य दुसरे असत्य किंवा पहिले सत्य दुसरे असत्य किंवा हे इथं पहिले असत्य दुसरे सत्य हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे अगदी त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने म्हणजे एक दादोबा पांडुरंग तर्खडकर पासून ते अरविंद मंगळूरकर, लीला गोविलकर यांच्यापर्यंत अनेकांनी मराठी भाषेचा केलेला अभ्यास संस्कृत पारंपरिक व्याकरणावरच आधारित आहे ही विधाने. आता तुम्हाला प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून दोन्ही विधाने या ठिकाणी सत्य आहेत. कारण दादोबा पांडुरंग असतील त्याच्या अगोदर पतंजलीचा विचारही जर तुम्ही समोर घेतला तर त्याच्यामध्येही संस्कृत पारंपरिक व्याकरणावर तो हे अभ्यास असलेला आपल्याला सांगता येतो. आणि इथं सुद्धा दादोबा पांडुरंग, अरविंद मंगळूर, लीला गोविलकर यांची जी काही ग्रंथ पाहिले आणि हे जर ग्रंथ पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की संस्कृत पारंपरिक व्याकरणावरच आधारित हा अभ्यास असल्याचं सांगता येतं. म्हणून दोन्ही विधाने असत्य आहेत. दोन्ही विधाने असत्य, दुसरे विधान सत्य किंवा पहिले विधान सत्य हे बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की 1786 मध्ये टिंबटिंबा यांनी संस्कृत, ग्रीक व लॅटिन भाषेमधील साम्यतळे हे यादृच्छिक नसून या भाषेमागे एकच जनक भाषा असावी असा तर्क मांडला. ते अभ्यासक कोण आहेत? म्हणजे 1786 मध्ये टिंबटिंब म्हणजे सर विल्यम्स जोन्स यांनी संस्कृत, ग्रीक व लॅटिन मधील साम्यस्थळे यादृच्छिक नसून भाषामागे एकच जनक भाषा असावी असा तर्क मांडला. ते म्हणजे सर विल्यम जोन्स. हॉकेट, शोशूर किंवा बेनफे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे फर्दिनांद शोशूर या अभ्यासकाने कोर्शिन जनरल लँग्विस्टिक्स या टिंबटिंब साली लिहिलेल्या ग्रंथात एककालिक व कालक्रमिक भाषा अभ्यास या भेदाची प्रेरणा आहे. शोशूर स्वतः ऐतिहासिक भाषाशास्त्राचा गाढा अभ्यासक होता. तर फर्दिनांद शोशूर या अभ्यासकाने कोर्शिन जनरल लँग्वेज हा जो काही ग्रंथ आहे तो 1915 साली प्रसिद्ध झालेला आहे. बाकीचे जे पर्याय आहेत ते या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. जे एककालिक आणि कालक्रमिक हा भाषा अभ्यास भेदाची प्रेरणा या ठिकाणी आपल्याला कळणार. आणि स्वतः ऐतिहासिक भाषाशास्त्रात तो गाढा अभ्यासक होता. इथे फर्दिनांद शोशूर हा ग्रंथ आपण लक्षात ठेवावा. कोर्शिन जनरल लँग्विस्टिक्स आणि 1915. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की आधुनिक भाषा विज्ञानाचा पाया टिंबटिंब यांनी घातला तर शोशूर यांनी आधुनिक भाषा विज्ञानाचा पाया घातलेला आपल्याला सांगता येतं. ॲरिस्टॉटल, प्लेटो किंवा हॉकेट हे पर्याय चुकीचे असल्याचे सांगू शकतो. टिंबटिंब यांनी केलेलं भाषिक वर्तन म्हणजे पॅरोल व भाषिक व्यवस्था म्हणजे लँग हा भेद वेगळ्या शब्दात भाषण म्हणजे स्पीच व भाषा म्हणजेच लँग्वेज हा भेद आधुनिक भाषा विज्ञानात एक मौलिक भेद मानला जातो. तो केलेला म्हणजे नॉर्म चॉम्स्की केलेला जो काही भाषिक वर्तन म्हणजे पॅरोल आणि भाषिक व्यवस्था म्हणजे लांग हा जो काही विचार आहे तो आधुनिक भाषा विज्ञानाचा एक मौलिक विचार म्हणजेच भाषण म्हणजे स्पीच आणि भाषा म्हणजे लँग्वेज. हॉकेट, जोन्स किंवा शोशूर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. भाषेतील स्वनेम, रूपीम, शब्द, भाषिक रूपे, वाक्यांश, वाक्य, अर्थ आदी घटकांचा अभ्यास टिंबटिंबमध्ये केला जातो.
तर भाषा विज्ञानात वरील घटकांचा अभ्यास, ज्याच्यामध्ये स्वनेम, रूपिम, शब्द, भाषिक रूपे, वाक्यांश, वाक्य अर्थ या घटकांचा अभ्यास केला जातो. स्वनेमशास्त्र असेल किंवा समाजशास्त्र किंवा यापैकी सर्व याची पर्याय चुकीचे असून भाषा विज्ञानातच हा वरील याचा अभ्यास केला जातो, हे आपण लक्षात ठेवावं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून आपणही नंतरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणारच आहोत. परंतु आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर करायला विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, शब्द हा भावसार या ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सामील व्हायचे आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना शेटनेट मराठी हे वस्तुनिष्ठ मराठीचं पेपर क्रमांक 2चं पुस्तक पाहिजे आहे, अशा विद्यार्थ्यांनी मला कॉल करावा किंवा मेसेज करावा. मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.